आज आपण बघू शकता सातारा जिल्हा परिषद ही ॲम्ब्युलन्स आहे आणि ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी खाजगी रुग्णालयात तिकडं खाजगी रुग्णालयात पेशंट घेऊन आलेले आहे. म्हणजे हे काळा मार्ग नाही की सरकारी दवाखान्याच्या पेशंटला या ठिकाणी संगतमताने या खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटला पोचवलं जातंय. डॉक्टरांकडून टक्केवारी घेतली जाते. जर असं चालत असेल तर जे गोरगरीब आहेत, ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे, अशा पेशंटनी किंवा अशा लोकांनी नक्की आपली बाजू कशी मांडली पाहिजे किंवा आपली भूमिका काय घेतली पाहिजेत. कारण या ठिकाणी हेच आरोग्याचे जे दलाल आहेत, जे या जिल्हा परिषदेच्या याच्या माध्यमातून दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये बसलेले आहेत. कटकट सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय आणि जय संविधान. मी सनी काकडे, कामगार संघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. आज या ठिकाणी आपण गाडीपाशी आहे आणि एक पोल आहे जे आपण या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. आपण वरती नाव बघा काय लिहिलेलं आहे, सातारा जिल्हा परिषद. ही सातारा जिल्हा परिषदेची ही शासकीय वाहन आहे, ही शासकीय ॲम्ब्युलन्स आहे या ठिकाणी. आणि शासकीय वाहन सरकारी दवाखान्यात नाही तर सरकारी दवाखाना सोडून या ठिकाणी सरकारी दवाखान्यात आलेले जे काही पेशंट आहेत त्या पेशंटला घेऊन सुविधा हॉस्पिटल या ठिकाणी आपण बघू शकता. या सुविधा हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. जे गोरगरीब आहेत, जे पेशंट गोरगरीब आहेत, त्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे, अशा पेशंटची दिशाभूल करून सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना इलाज जो मोफत केला जातो तो त्या ठिकाणी न करता दिखाव्यापुरता इलाज केला जातोय. आणि असं सांगितलं जातं की ह्या ठिकाणी तुमचा उपचार या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि त्यामुळं जे खाजगी दवाखाने आहेत त्या खाजगी दवाखान्याची जी नाळ जोडलेली आहे सरकारी दवाखान्यांबरोबर, जे सरकारी दवाखान्याची जी या ठिकाणी रुग्णवाहिका आहे, ती रुग्णवाहिका अक्षरशः या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यात आलेले पेशंट त्याच्यावरती उपचार न करता या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं पेशंटला की तुमचा या ठिकाणी उपचार होऊ शकत नाही आणि तो उपचार तुम्हाला इतर ठिकाणी फलटणच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये केला जाऊ शकतो. आणि तुम्हालाही माहीत आहे की एखाद्या व्यक्तीला जर काही आजार असेल किंवा काही परिस्थिती त्याची चुकीच्या पद्धतीने झाली, चुकीच्या म्हणण्यापेक्षा दुर्दैवी झाली असेल तरी कोणत्याही कशाही पद्धतीनं आज दवाखान्यासाठी आपण कुठूनही पैसे गोळा करतो आणि या चुकीच्या मार्गदर्शनाखाली, दिशाभूलीखाली मोठे नुकसान करून घेतो. आज तुम्ही बघितलं इथं सुविधा हॉस्पिटल आहे. तर या सुविधा हॉस्पिटलमध्ये नाही म्हटलं तरी एका रूमचं भाडं 1 ते 1,500, 1,500 ते 2,000पर्यंत आहे ना. आयसीयूचं काही 4 ते 5,000पर्यंत असू शकतं. म्हणजे हे मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे या व्हिडिओमधून की जी रुग्णवाहिका ही शासकीय आहे, ही शासकीय रुग्णवाहिका हे या खाजगी दलालांच्या, या खाजगी दवाखान्याच्या माध्यमातून जी एकत्रित येऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. कुठली गाडी? हां, तरडगावला. तुझं माझं काय आहे का? हिथं की कामगार. अरे हिथं तरी एक. हा, मला फक्त माझ्या प्रश्नाची उत्तर दे, मला न्यूजला द्यायचं आहे. मी तुझं ही व्हिडिओ टाकणार नाही. जर योग्य उत्तर दिली तर नाही टाकणार, उत्तर दिली तर व्यवस्थित नाही. गाडी किती वाजल्यापासून येत आहे? 2 तास झाला नाही, 2-2.5 तास नाही, जास्त झालेत खरं सांगायचं. 2-3 तास झाला असेल. हिथं अलाउड आहे का खाजगी दवाखाना? कुठला दवाखाना आहे? सुविधा. कुठला? सुविधा हॉस्पिटल. तू भैया तुमची पोस्ट काय? ड्रायव्हर. कुणी आणली गाडी इथं? आलतो गाडी घेऊन. का? कशासाठी म्हणजे इथं सरकारी गाडी आहे ना? हो.
तुमच्या बरोबर कोण आहे खरं सांगा, व्यवस्थित सांगा. आता होते ते एमओच होते, कोण कदम डॉक्टर. ते आता गेलेले काय? हो. त्यांची काय पोस्ट आहे सरकारी ते दवाखान्यात? एमओ इथं म्हणजे म्हणजे सर्जन नाही ते ऑपरेशनचे. बरं, खाजगी दवाखान्यातल्या सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना खाजगी दवाखान्यात येऊन ऑपरेशन करायची सुविधा आहे का? त्यांना नाही, खरं सांगा की भैया नाही, प्लीज. आता सर मी ड्रायव्हर आहे, आता मला तरी तुम्ही त्यांना म्हणजे कसं तुम्हाला तर लक्षात येईल. आता शेवट आम्ही कामगार, हं. आम्ही कॉन्ट्रॅक्ट वाले. बरं, नाही नाही, कारण काय झालं आता कॉल जर आला एखाद्या वेळेस हां. म्हणजे कुठली गाडी आहे, कुठे कुठं असते? ही PSC लाच गाडी असते, हां. तिला कॉल नसतं. बरं, ह्या गाडीचं काम काय? दवाखान्यातले ऑपरेशनचे पेशंट सोडवणे हां, आणि ऑपरेशनला घेऊन येणे. कुठं? तरडगाव. तळगाव. PSC ला म्हणजे म्हणजे दवाखान्यात. म्हणजे तळगाववरून सरकारी दवाखान्यात. आता तुम्ही ग्रामीण मधनं शहरात आहे, हो. बरोबर, सुविधा हॉस्पिटल हीच ना सुविधा? हो. पत्ता काय सुविधा हॉस्पिटलचा? फलटण. कुठं एक्झॅक्टली? रिंग रोडच असलं. रिंग रोडला. आता किती ऑपरेशन केली सरांनी इथं? एकच ऑपरेशन केलं? म्हणजे TL होतं ना, म्हणजे एक हां. ऑपरेशन होतं. नाही, 2 ऑपरेशन केली. म्हणजे तेच की TL होतं, मोठं हां. ऑपरेशन होतं. मोठं ऑपरेशन होते. सरांचं नाव काय त्या? अनिल कदम. अनिल कदम सर का? इथं फलटणला असतात ते का तळगावला? तर म्हणजे ह्यांच्याकडं अख्खा जिल्हा सर्जनसाठी ऑपरेशनसाठी हां, असं. पण इथं पेशंट नाही ना आणलं तुमचं? हां कुठल्या पेशंटचं, म्हणजे एक खाजगीतल्या पेशंटचं ऑपरेशन करायला ते का हां. सरकारी नव्हतं? त्यांच्याच नियोजन असं. होय. हां. तुम्ही सर आता गाडी किती वेळ झाली इथं आहे तुमची? 2-3 तास झाला, 3 तास झाला असतं. जास्त वेळ झाली. हो, 3 तास झाला असतं. एखाद्याला जर गरज लागली भैया हो. तर गाडीचं विदाऊट गाडीसाठी एखादं पेशंट मरून जाईल का नाही? हो. जाईल का नाही? बरोबर. आता तुझं आणि माझं काही नाहीये हो. दादा, ऐका. पण विषय कसा होतो की जर एखाद्या पेशंटला इमर्जन्सी आली, बरोबर. आता तळगावमध्ये ही गाडी ना गेल्या 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ झालं हिथं गाडी आहे. हां. जर 3 तासात जर कुठल्या पेशंटला झालं तर ती पेशंट दगवल का नाही? या खाजगी डॉक्टरांना मदत करण्यासाठी. बरोबर. त्या डॉक्टरांची पोस्ट काय? एमओ इथं म्हणजे म्हणजे मेन तिथलं डॉक्टरच आहेत. म्हणजे फक्त तळगावचे मेन आहेत का? तरडगाव गिरवीचे मेन आहेत आणि अख्ख्या जिल्ह्यात सर्जन आहेत. मग ते गाडी घेऊन आलते का? नाही, हा म्हणजे साहित्य घेऊन आलतो ना. काय साहित्य दाखव. तिकडंच साहित्य असतं. कुठं? बाहेर दाखव ना मला ते साहित्य. तिकडे जायला लागेल. म्हणजे ऑपरेशनचं आम्ही जे वापरतो ना, हं. तीच साहित्य असते. हां, असं कुठं? हिथंच की आणलेलं येताना साहित्य म्हणजे ऑपरेशन. तुम्ही सरकारी साहित्य खाजगी दवाखान्यात वापरता? नाही, त्यांचं प्रायव्हेट स्वतःच साहित्य आहे. हां. ते स्वतः साहित्य सरकारकडून नाही भेटलेलं साहित्य, हं. स्वतः साहित्य सगळीकडे वापरतात असं. नाही, पण ती गाडीत तुम्ही सरकारच्याच वापरताय ना? हां. हां, हो. कसं काय अलाउड आहे का? अलाउड आहे का? हां. अलाउड आहे का भैया? नाही, तुला बरोबर आहे मी की. भैया म्हणतोय तुला, माझं आणि नाही, तुझं नाही, काय नाही तुम्ही दादा. आहे की दादा, तसं हां, नाही. माझं आणि तुझं काही विषय नाही. मी नाही. फक्त विचारतोय की खाजगी रुग्णालयात सरकारी डॉक्टर असणारा जर असा करत असेल तर गोरगरीब पेशंटनं काय करायचं दादा? नाही, ऐकलं. हां, बरोबर. मी तुला आल्यापासून काय बोललो? नाही. मी तुला आवाजावं बोलतोय. हो, नाही तुम्ही म्हणजे एक भाऊ म्हणून मी तुझ्या बरोबर आहे. चर्चा करतोय. बरोबर. आता त्यांचं साहित्य आत काय साहित्य आहे गाडीत? आता नाही काय कुठनं साहित्य आणलं होतं? तरडगाव. त्याचं खाजगी दवाखाना आहे का तळगावमध्ये? नाही, PSC लाच आहेत ते, एमओ आहेत तरडगावचे. होय का? हां. मग साहित्य कुठं आहे त्यांचं? हाय की मी दाखव ना मला गाडीत साहित्य काय काय. गाडीत नाही आता मग? काढलंय बाहेर भरायचं आता साहित्य ऑपरेशन. हे साहित्य घेऊन.
हं.